सर्वांना नमस्कार. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यांच्यातर्फे विविध व्याख्याते आपल्याकडे येतच असतात. दर गुरुवारी आपल्याकडे हा कार्यक्रम असतो. ज्योतिषाशिवाय इतर आध्यात्मिक गोष्टी जसे की सणांचे महत्त्व, दिवाळीचे महत्त्व, रामनवमी, अक्षय तृतीया या सर्व गोष्टींचे आपल्याकडे तज्ञ मंडळी मार्गदर्शन केलेले आहेत. लक्ष्मीपूजा कशी करायची, अक्षय तृतीयेचे महत्त्व या सर्व गोष्टी आपल्या या कार्यक्रमामध्ये कव्हर झालेले आहेत. तर आज आपल्याकडे आलेले आहेत संध्या जोशी मॅडम, सौ संध्या जोशी मॅडम. तर त्यांचा एक अल्प परिचय मी आपल्याला करून देते. तर त्यांचा विषय आहे नष्ट प्रश्न म्हणजे प्रश्नकुंडली कशी मांडायची. तर काही वेळेस असे तात्कालिक प्रश्न असतात, की त्याची उत्तरे आपल्याला प्रश्नकुंडली मांडूनच काढता येतात. त्यामध्ये अ, एखाद्याची जन्माची वेळ सुद्धा आपल्याला माहिती नसते किंवा हरवलेले प्रश्न असतात. व्यक्ती अ, बाहेर बेपत्ता झालेली असते किंवा कुठली साधी वस्तू जरी असते, तर ती कुठे ठेवली हे देखील कधी-कधी आठवत आठवत नसते. तर या सर्व गोष्टी आपल्याला या प्रश्नकुंडलीवरून त्याची उत्तरे एक ज्योतिषी म्हणून त्याचा अभ्यास करता येतो. तर त्याच्या संबंधी आपल्याला मॅडम आज सांगणार आहेत. तर त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते. ज्योतिषशास्त्र तसं म्हटलं तर ज्योतिषांना एक कसब प्रश्नकुंडली म्हणजे ज्योतिषाचं खरं कसब आहे, की त्याच्या प्रश्नातून आपण त्याची विविध प्रश्नांची उकल करू शकतो. तर ते कसं बघायचं हे मोठं शास्त्र आहे. तर तेच आपण मॅडमकडनं शिकून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्र या विषयात त्यांची पी-एच-डी झालेली आहे. सुवर्ण पदाच्या त्या मानकरी आहेत. के-के-के-यू या संस्थेअंतर्गत त्यांचे सर्व शिक्षण झालेले आहे. एम-एस-सी, बी-एड त्यांचं शिक्षण झालेलं आहे. रंगाचे अंतरंग हे ज्योतिष, वास्तू आणि रंग याच्याविषयी पुस्तक त्यांचे प्रसिद्ध झालेले आहे. अनेक ज्योतिषशास्त्रात पुरस्कार मिळालेले आहे आणि विशेषतः महाविद्यालयीन अभ्यासक्रमात प्राचीन गुरु परंपरा या पुस्तकात त्यांचे ज्योतिष्य विषयक 2 लेख देखील प्रसिद्ध झालेले आहेत. ज्योतिषशास्त्राविषयी प्रचार आणि प्रसार हे ते करत असतात आणि ज्योतिषशास्त्राविषयी मार्गदर्शन देखील करतात. अध्यापनाचे कार्य देखील त्या करत असतात. ज्योतिष आणि वास्तू या एकत्रित अभ्यास त्या करतात आणि इतरांना देखील मार्गदर्शन करतात. तर ग्रहांकित बरोबर ज्योतिष तंत्र मंत्र, ग्रहांकित अशा इतर मासिकांमध्ये देखील त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्या एक आदर्श लेखिका म्हणून देखील आहेत. तर आज त्यांचा विषय आहे प्रश्नकुंडली किंवा नष्ट प्रश्न याचा विचार ज्योतिषशास्त्रानुसार कसा करावा? तर ते आपल्याला आज मार्गदर्शन करत आहेत. मी त्यांचे स्वागत करते आणि आपण आपला विषय सुरू करावा अशी विनंती करते. नमस्कार मॅडम. नमस्कार. आजचा आपला जो विषय आहे तो नष्ट प्रश्न किंवा हरवलेल्या वस्तूंचा शोध कसा घ्यायचा याचा विचार करणारा हा जो विषय आहे. तर या विषयाअंतर्गत सुरुवातीपासूनच प्राचीन ग्रंथामध्ये बराच उल्लेख आहे किंवा फलज्योतिष शास्त्रामध्ये पण याची तर्कशुद्ध अशी मांडणी दिलेली आहे आणि बऱ्याच पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर त्यामध्ये एक पहिली पद्धत म्हणजे प्रश्नकुंडली मांडून घेणे ही तर आपल्याला माहिती आहे. त्यानंतर केपी पद्धतीने कृष्णमूर्ती पद्धतीने आपण त्या व्यक्तीकडून एखादा क्रमांक 1 ते 249 पर्यंत आपण घेत असतो आणि त्या क्रमांकाची कुंडली मांडून आपण तो प्रश्न पण सोडवू शकतो. त्याचप्रमाणे आपण भावनवमंश ही एक पद्धत आहे. त्याच्या आधारे पण हा प्रश्न आपण सोडवू शकतो. तर अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे जेव्हा आपल्याकडे प्रश्न करता येतो तर त्याच वेळेस त्याला अत्यंत त्याचा कळकळीचा असा प्रश्न असतो. त्याची वस्तू महत्वाची हरवलेली असते आणि त्यानुसार आपल्याला त्याला उत्तर द्यायचं असतं. तर अशा वेळेस आपल्याला त्या वेळेची कुंडली मांडणं आवश्यक असतं. त्यावेळेची म्हणजे ज्या वेळेस तो प्रश्नकर्ता आपल्याकडे आलेला असेल किंवा त्याने फोन केलेला असेल किंवा मेसेज पाठवलेला असेल त्यावेळेची आपण प्रश्न सोडवायला जेव्हा बसतो त्यावेळेची कुंडली आपण मांडायची असते. ती वेळ, ती तारीख आणि ठिकाण
हे घेऊन आपल्या समोर एक कुंडली येते. तर ही कुंडली अत्यंत महत्वाची असते आणि प्रश्नकुंडलीसाठी सुद्धा काही नियम आहेत, ते सुद्धा आपल्याला त्यावेळेस पाळावे लागतात. प्रश्नकुंडली सोडवताना आपण त्या दिवशी एका मागोमाग एक प्रश्नकुंडली आपण सोडवू शकत नाही. त्यावेळेस त्याची उत्तरं बरोबर येत नसतात. त्याच्यामुळे एक किंवा दोन प्रश्नच आपण प्रश्नकुंडलीवरून दिवसभरामध्ये पाहावेत, तरच त्याची उत्तरं आपल्याला योग्य रीतीने मिळतात. आता ही जी व्यक्ती आपल्यावर समोर आलेली आहे, तर ती आपल्यासमोर प्रश्न मांडते आणि ही वस्तू माझी नष्ट झालेली आहे, माझी हरवलेली आहे आणि ती कुठे असेल किंवा चोरी गेलेली असेल का किंवा कुठे सापडेल, केव्हा सापडेल, असे त्यांचे अनेक प्रश्न असतात. तर त्याची आपल्याला उत्तर देताना आपल्याला त्या प्रश्नकुंडलीतले कोणते भाव महत्वाचे आहेत हे प्रथम आपल्याला माहिती पाहिजे. प्रश्नकुंडलीमधले जे भाव आहेत, तो धनस्थान, हे धनस्थान इथे अत्यंत महत्वाचा आहे. कारण त्याच्यावरून आपण आपली वस्तू, जी किमती वस्तू आपल्या ज्या आहेत त्या जेव्हा गहाळ होतात, हरवतात, तेव्हा आपण तो भाव आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. त्याला म्हणायचं धनस्थान किंवा धनेश, हे दोन्ही आपल्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर लाभस्थान, आपली इच्छापूर्ती करणारं स्थान आहे, आपल्याला आपली हरवलेली वस्तू मिळवून देणारं स्थान आहे. त्याच्यामुळे लाभस्थान सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि लाभेश, प्रश्नकुंडली मांडल्यानंतर आपल्याला धनेश आणि लाभेश या दोघांकडे लक्ष द्यायचंय. आता एकदा आपल्याला धनेश आणि लाभेश कोण आहे हे समजल्यानंतर त्यांचा एकमेकांमध्ये संबंध कसा आहे, शुभ संबंधामध्ये ते असतील तर वस्तू सापडण्याची खूप शक्यता आहे. आणि किंवा धनस्थानाचा संबंध लाभेशाशी किंवा लाभस्थानाशी येत असेल आणि त्याचबरोबर गुरुची दृष्टी समजा लाभस्थानावरती असेल किंवा धनस्थानावर असेल, लाभेशावर असेल, धनेशावर असेल, तरी पण ती वस्तू मिळण्याची शक्यता खूप दाट असते. त्याचप्रमाणे प्रश्नकुंडलीचं आपल्याला नक्षत्र आपल्याला लग्न पण पाहावं लागतं. जर लग्न हे चर लग्न असेल त्या प्रश्नकुंडलीचं, तर याचा अर्थ आपल्याला वस्तू ही लवकर सापडणार आहे. स्थिर लग्न असेल तर थोडासा काळ लागेल सापडण्यासाठी आणि द्विस्वभाव लग्न असेल तर वस्तू सापडल्यासारखी कधी कधी वाटते, पण त्याला पुन्हा पुन्हा शोधावं लागतं. त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा शोधल्यास ती वस्तू आपल्याला पहिल्या प्रयत्नामध्ये ती वस्तू आपल्याला सापडत नाही. तर आता हे झाले ग्रह, म्हणजे धनेश आणि लाभेश. ते एकदा आपल्याला मिळालं तर ते कोणत्या ग्रहाच्या कोणत्या नक्षत्रामध्ये ते आहेत हे आपल्याला पाहणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक ग्रह हा ज्या नक्षत्रामध्ये असो, त्या नक्षत्र स्वामी जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तर तो वक्री नसावा. तो जर वक्री असेल तर याचा अर्थ आपल्याला नष्ट झालेली वस्तू सापडण्यास खूप विलंब लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि तो नक्षत्र जे वक्री असेल तर ते मार्गी होईपर्यंत आपल्याला ती वस्तू काही सापडणार नाही. तो जेव्हा ग्रह मार्गी होईल तेव्हा ती वस्तू आपल्याला सापडेल, असा अंदाज आपण त्या प्रश्नकुंडलीमधून एक सांगू शकतो. त्यानंतर आता वस्तू आपली जी हरवलेली असेल तर ती कोणत्या ना कोणत्या भावाशी त्या वस्तूचा संबंध असतो. आता अशा आपल्या अनेक वस्तू हरवतात, पण मग त्या नेमक्या कोणत्या भावावरून बघायच्या हे सुद्धा आपल्याला, आता आपण प्राथमिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून आपल्याला माहितीये. आता संपत्ती आपल्या जवळ जी आहे ती दागदागिने, रोकड किंवा मग आणखीन हिरे, माणके, मोते, रत्नी, जे काय अशा वस्तू असतील किमती, तर त्या सगळ्या आपण धनस्थानावरून बघतो. त्यानंतर म्हणजे दागदागिने जे असतील ते आणि रत्न वगैरे जे व्यवस्थित वेगळे असतील ते सुद्धा आपण त्याच्यावरूनच बघतो. त्यानंतर तृतीय स्थान जे आहे, तृतीय स्थान जे बघतो आपण ते कम्युनिकेशनचं स्थान आहे, कागदपत्रांचं स्थान आहे. तर याच्या अंतर्गत आपण तिसऱ्या भावामध्ये काही कागदपत्र जर हरवली असतील, काही महत्वाची डॉक्युमेंट्स हरवली असतील, कधी पासपोर्ट म्हणा किंवा कधी एखादं रजिस्ट्रेशनचा फॉर्म किंवा फिक्स डिपॉझिटचं रिसिप्ट किंवा आणखी अशा अनेक वस्तू आपल्या रोज हरवतात,
मोबाईल असेल, हे असेल, काहीही वस्तू असू शकेल, त्या सुद्धा तिथून आपण पाहू शकतो. तर या वस्तू पाहताना आपण तृतीय स्थान आणि त्याचा म्हणजे तो भाव आणि त्याचा भावेश आपण याचा विचार करायचा. आता जेव्हा आपली एखादी गाडी हरवते, फोर व्हीलर असेल, टू व्हीलर असेल, तर त्या वाहन आपलं हरवतं, आपल्या घरातलं वाहन, तेव्हा आपण चतुर्थ स्थानाचा विचार करायचा. वाहन जेव्हा हरवलं असेल तेव्हा. म्हणजे आणि त्याचप्रमाणे एखादा जो दागिना आहे तो आपण नाकात, कानात कोणी घालत असेल, तो हरवला असेल, तर तृतीय स्थानावरूनच पाहायचा. कारण काही दागिने जे आहेत ते विशेषतः तृतीय स्थानाशी संबंधित आहेत. म्हणून समजा आपल्या पायातलं पैंजण हरवलं असेल तर आपल्याला व्यय स्थानावरून पाहावं लागेल. तर असा विचार करून आपण त्या त्या भावाला महत्व द्यायचे. त्यानंतर एखादी वस्तू जी आहे, कागदपत्र बघितली आपण, संतती संबंधित काही प्रश्न असेल तर पंचम स्थान बघायचंय. किंवा एखाद्या व्यक्तीचा प्रियकर पळून गेलाय, एखाद्या प्रियकराची प्रेयसी पळून गेलीये, तर त्यावेळेस पण पंचम स्थान आपल्याला बघावं लागतं. आणि पाळीव प्राणी जेव्हा हरवतात तेव्हा आपल्याला षष्ठ स्थानाचा विचार करायचा आहे. त्यानंतर सप्तम स्थान जे कुंडली मधलं आहे तर ते चोराचं स्थान आहे. चोर कसा असेल किंवा चोरी करणाऱ्या व्यक्ती किती असतील किंवा स्त्री पुरुष कशा असतील किंवा त्या जास्त संख्येने असतील का, याचा अंदाज जेव्हा आपल्याला बांधायचा असेल तेव्हा आपल्याला सप्तम स्थान म्हणजे सप्तमेशाचा विचार आणि सप्तमातल्या ग्रहांचा विचार आपल्याला करावा लागतो. स्त्री पुरुष वयाचा अंदाज पण आपल्याला त्या त्या ग्रहावरून येतो. त्याचप्रमाणे आता अष्टम स्थानाचा विचार जेव्हा चोरीच्या प्रश्नामध्ये, नष्ट प्रश्नामध्ये आपल्याला संबंध येतो अष्टम स्थानाचा, तेव्हा याचा अर्थ आपली वस्तू गहाळ झालेली जी आहे ती सापडण्यास आपल्याला थोडेसे त्रास होणार आहे, कष्ट होणार आहे, किंवा ती वस्तू, त्या वस्तूचं काही ना काहीतरी नुकसान झालेलं असेल. बऱ्याच वेळास असं नुकसान होतं, ती वस्तू आपल्याला जशी आहे तशी ताब्यामध्ये आपल्याला येत नाही. ज्यावेळेस लाभस्थानाचा संबंध येतो त्यावेळेस ती वस्तू आपल्याला मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे वस्तू कोणती आहे, ती कुठल्या स्थानामध्ये बरोबर बसते, तो त्या भावाचा आपल्याला जास्ती संबंध इथे येतो. आणि धनेश आणि लाभेश तर आहेच. तर अशा प्रकारे सुरुवातीचा विचार आपण करायचा आहे. त्यानंतर वस्तू आता आपल्याला मिळेल का हा प्रश्न आपण धनेश आणि लाभेश त्यांचे नक्षत्र यावरून आपण पाहिला, हो किंवा नाही. नक्षत्र वक्री आहेत तर नाही, वेळ लागणार आहे आणि शक्यता फार कमी असते. अगदी प्राथमिक अंदाज आपण दिशेचा जो आहे तो पंचांगावरून पण आपण घेतो. नक्षत्र जे असतात, ज्या नक्षत्राला वस्तू हरवलेली आहे तर त्याचं अवकहडा चक्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे की अंध नक्षत्र असेल तर पूर्वेला बघा, नक्षत्रांचं लोचन जे आहे ते मंद असेल तर दक्षिणेला बघा, आणि चिबीट असेल तर पश्चिमेला बघा, आणि सुलोचन असेल तर उत्तरेला बघा. हा तर प्राथमिक आपल्याला पंचांगामधून सुद्धा याचं उत्तर आपल्याला मिळू शकतो. पण याच्यावरून पूर्ण शोध वस्तूचा आपल्याला लागत नाही, कधी कधी याची उत्तरं आपल्याला कधी मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न कुंडलीकडे जावंच लागतं. आता वस्तू ही आपल्याला जशी हरवलेली आहे तशी मिळेल का, हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण कधी कधी आपले दागिने हरवलेले असतात आणि हे दागिने चोरी केलेल्या व्यक्ती वितळवतात, त्याला त्याचं स्वरूप बदलतं. किंवा वाहन जेव्हा जातं चोरी तेव्हा त्याच्यामधले पण काही पार्ट्स काढून घेतलेले असतात किंवा त्याचं नुकसान केलेलं असतं. कागदपत्रांचं पण काही वेळेस नुकसान होतं, ते वाचनाच्या अवस्थेमध्ये राहत नाहीत. तर अशा वेळेस ती वस्तू आपल्याला त्याच अवस्थेमध्ये मिळेल का, तर समजा या लाभेशाचा संबंध 6-8-12शी आला, ती वस्तू सुरक्षित नाही असा आपण अंदाज बांधू शकतो. आता वस्तूचा ताबा मिळेल का हाही प्रश्न आहे. कधी कधी वस्तू सापडली आहे असंही आपल्याला सांगण्यात येतं. ती वस्तू पोलिसांकडे असते, पोलीस स्टेशन मध्ये असते, आणि अशा वेळेस ती वस्तू आपली आहे का याची ओळख दाखवून पण आपल्याला बऱ्याच वेळा मिळत नाही. मग आपल्याला कोर्टात जावं लागतं, कोर्टाचे खेटे घालावे लागतात, आणि अशा काळामध्ये बराच काळ निघून गेल्यामुळे त्या वस्तूचं नुकसान पण जास्त झालेलं असतं. तर अशा वेळेस ती वस्तू ताब्यात आपल्या येईल का नाही हे पाहण्यासाठी लग्नेश पाहावा लागतो.
जेव्हा धनेशाचा संबंध आणि लाभेशाचा संबंध लग्नाशी येतो तेव्हा ती वस्तू आपल्या ताब्यात तर मिळेल, पण तिचे नुकसान झालेली, दुर्दशा झालेली असेल हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे आपण बघितलं वस्तू मिळणार आहे की नाही, त्यानंतर ती वस्तू मूळ स्वरूपामध्ये आहे की नाही, हे सुद्धा आपल्याला ताबा मिळेल की नाही, या प्रश्नांची उत्तर आपल्याला आतापर्यंत आपण कशी काढायची ते बघितलं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे केव्हा मिळेल. प्रश्नकर्त्याला केव्हा मिळेल हे फार महत्वाचं असतं. आता समजा वस्तू जी आहे, लग्न जर चर असेल तर आपण बघितलं की वस्तू लवकर सापडेल. लवकर सापडेल एकदा हे आपल्याला लक्षात आल्यानंतर आपण चंद्राचं भ्रमण पाहायचंय. प्रश्न कुंडलीमध्ये चंद्र सध्या कुठे आहे आणि त्याचं भ्रमण धनस्थानावरून किंवा लाभस्थानावरून किंवा धनेशावरून किंवा लाभेशावरून होणं आवश्यक आहे. तर चंद्राचं भ्रमण होण्यासाठी, या गोष्टी घडण्यासाठी किती दिवस किती वेळ लागेल हे चंद्राच्या भ्रमणावरून आपण पाहू शकतो. कोणत्या भावामध्ये चंद्र आहे, साधारण चंद्र 2.25 दिवस एका भावामध्ये असतो, त्याप्रमाणे आपण त्याचा अंदाज सांगून त्या व्यक्तीला आपण सांगू शकतो की नाही 4 दिवसांनी सापडेल, 5 सापडेल, 6 सापडेल, आठवड्याने सापडेल, हा अंदाज आपण सांगू शकतो. आता समजा लग्न स्थिर आलंय, नक्षत्र ही वक्री आहे, तर वक्री नक्षत्र होईपर्यंत आपल्याला थांबावंच लागेल, मार्गी होईपर्यंत. तर अशा वेळेस रवीचं भ्रमण आपल्याला कुंडलीमधून अभ्यासायचंय. रवीचं भ्रमण हे आपल्याला माहितीये की प्रत्येक महिन्याला रवी हा 15, 16, 17 तारखेला हा बदलतो, राशी बदलतो. तर अशा वेळेस आता रवी सुद्धा जेव्हा धनस्थानावरून जाईल किंवा भावेशावरून जाईल त्यावेळेस ती वस्तू नक्की सापडेल. त्याच्यामुळे रवीचं भ्रमण सुद्धा आपल्याला मांडून हा प्रश्न बघून हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. म्हणजे वस्तू केव्हा सापडेल याचा अंदाज, किंवा चंद्र कोणत्या नक्षत्रामध्ये जाईल, रवी कोणत्या नक्षत्रामध्ये जाईल, हे अजून आपण म्हणजे अचूक वेळ काढण्यासाठी आपण पुढे जाऊन सुद्धा सांगू शकतो. समजा एखाद्या वस्तूच्या बांगड्या हरवल्या आहेत, मनगटी घड्याळ हरवलंय, तर त्याचा हे सुद्धा जो विचार हा दोन्ही स्थानावरून करता येतो. बांगड्यांसाठी आपण धनस्थान पाहू शकतो, तृतीय स्थान पाहू शकतो, मनगटी घड्याळासाठी पण आपण तृतीय भाव सुद्धा अभ्यासू शकतो. तर अशा प्रकारे एकदा आपल्याला चोरी गेलेल्या वस्तू मूळ स्वरूपात मिळणार की याचा अंदाज आला, ही वस्तू केव्हा मिळणार याचा अंदाज झाला, रवी आणि चंद्र भ्रमणाने, तर आपल्याला त्याचं उत्तर सांगता येईल. आता पुढे जे आहे रवीचं भ्रमण आणि हे केल्यानंतर आपल्याला साधारणपणे एक उदाहरण घेऊन आपण ही गोष्ट थोडीशी अजून पाहू शकतो. आता एक कुंडली आहे मॅडम, पहिल्या क्रमांकाची कुंडली पाहिजे. आता या कुंडलीसाठी आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे की त्यांची सोन्याची अंगठी हरवलेली आहे. आता ही सोन्याची अंगठी हरवलेलीचे आपल्याला तारीख, वेळ आणि ठिकाण हे दिलेले आहे. त्याप्रमाणे आपण कुंडली मांडली आहे. आता ही कुंडली आपल्याला इथे समोर येईल, तर त्या प्रश्न कुंडलीमध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तारीख 3/4/98 बघा. हा हीच आहे. हो बरोबर आहे, बरोबर आहे. आता ही कुंडली बघा, आता ही आपल्याला आपण जेव्हा त्यावेळीची कुंडली मांडली तेव्हा आपल्याला ही कुंडली मिळालेली आहे. आता याच्यामध्ये कर्क लग्न असल्यामुळे आपला प्राथमिक अंदाज असा आहे की आपल्याला वस्तू लवकर सापडेल. तर त्याप्रमाणे आपण पुढे जायचे. आता आपल्याला बघायचंय धनस्थान आणि लाभस्थान. तर धनस्थानाचा स्वामी जो आहे म्हणजे धनेश रवी, तर हा कुंडलीमध्ये भाग्यामध्ये आलेला आहे. आता रवी हा भाग्यामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे सुद्धा आपलं उत्तर पॉझिटिव्ह झालेलं आहे की आपल्याला हे वस्तू मिळणार, शुभ योग आहे, त्याच्यामुळे हा वस्तू मिळणार हे आपलं निश्चित झालं. आता लाभेश जो आहे शुक्र, हा लाभेश जो आहे हा अष्टम स्थानामध्ये गेलेला आहे. तर आपण आता बघितलेल्या याच्याप्रमाणे कसं आहे की काही ना काहीतरी वस्तूचं नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वस्तू आपल्याला पूर्वस्थितीमध्ये मिळणार नाही, जशी आपली हरवली तशी मिळणार नाही. यांची अंगठी जेव्हा मिळाली तेव्हा त्या अंगठीतला खडा वगैरे काही नसून ती अंगठी थोडीशी तुटलेली होती.
फार काही नुकसान नव्हतं, पण अशा अवस्थेत त्यांना ती मिळालेली होती. आता याच्यामध्ये बघितल्यानंतर चंद्र हा जो आहे हा व्ययात गेलेला आहे, म्हणजे लग्नेश व्ययात गेलेला आहे, म्हणजे या व्यक्तीचं काही ना काहीतरी हरवलेलं आहे हे तर आपल्याला याचा अंदाज आपल्याला आला. काहीतरी गमावलंय व्यक्तीने. आणि या कुंडलीमध्ये धनेश जो आहे रवी आणि लाभे शुक्र हे तेव्हा वक्री नक्षत्रामध्ये किंवा वक्री ग्रहाच्या नक्षत्रामध्ये नव्हते. आणि त्याच्यामुळे पण एक आपण अंदाज काढला की ही वस्तू यांना नक्की परत नक्कीच, त्यांची अंगठी जिथे कुठे आहे तिथे सुरक्षित आहे. आता हा गुरु जो आहे, या गुरुची दृष्टी, गुरु अष्टम स्थानामध्ये कुंडलीमध्ये आहे, त्याची दृष्टी धनस्थानावर आहे, त्याच्यामुळे पण ती वस्तू सुरक्षित आहे. त्याच्यामुळे फार वस्तूचं नुकसान झालेलं नाहीये. गुरु हा आपला खूप म्हणजे संरक्षक ग्रह आहे, त्याच्यामुळे फार नुकसान झालेलं नाहीये आणि ती वस्तू त्या मनाने चांगल्या अवस्थेमध्ये त्यांना परत मिळाली होती. आता अजून शुभयोग म्हणजे शुक्र, लाभेशाचा आणि चंद्राचा पण शुभयोग आहे कुंडलीला. त्याच्यामध्ये पण शुक्र आणि चंद्र यांचा नवपंचम योग असल्यामुळे पण ही अंगठी त्यांना परत मिळाली. आता कधी मिळणार अंगठी हा त्यांचा प्रश्न होता. आपण त्यांना सांगितलेलं होतं की तुमची अंगठी तुम्हाला लवकरच मिळणार आहे. 3 तारखेला 3 एप्रिलला अंगठी हरवली होती. त्या दिवशी चंद्र हा बघा कुंडली मधला हा व्ययामध्ये आहे आणि हा चंद्र लाभेशावरून पुढे गेलेला आहे. आता तो धनस्थानावरून जेव्हा जाईल तेव्हा त्यांची वस्तू आपल्याला सापडणार आहे असं आपण त्यांना उत्तर सांगितलेलं होतं. म्हणजे चंद्र हा मिथुन राशी पार करून कर्क राशी जाऊन सिंह राशीमध्ये जेव्हा जाईल तेव्हा साधारणपणे हा अंदाज जो होता हा 6 आता 3-4 दिवसांचा हा अंदाज आहे. त्याच्यामुळे आपण पंचांग काढून पंचांगामध्ये बघायचं की हा चंद्र जो आहे हा सिंह राशीमध्ये केव्हा जात आहे, कोणत्या कोणत्या दिवशी 2 दिवस सिंह राशीमध्ये आहे ते 2 दिवस आपण त्यांना सांगायचे. तर अशा प्रकारे जेव्हा सिंह राशीमध्ये चंद्र गेला तेव्हा त्यांची वस्तू त्यांना सापडली. तर अशा प्रकारे हे अगदी सोपं साधं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की अशा प्रकारे आपण त्या वस्तूंचा विचार करून आपण उत्तर तात्काळ म्हणजे त्यांना जी कळकळ असते की लवकर सांगण्यासाठी ती आपण सांगू शकतो. आता काही वेळेस काय होतं, एवढी लवकर उत्तर आपल्याला मिळत नाही. कधी कधी वक्री असतात ग्रह, मग थांबावं लागतं, लगेचच वस्तू मिळणार नसते, मग काय करायचं, कुठे शोधायचं, हाही प्रश्न असतो. तर आता असंच एक पुढचा प्रश्न आलेला आहे की कानातले हरवले होते एका स्त्रीचे. तर मॅडम मी वृषभ लग्नाची कुंडली आहे, 14/3/2004 अशी तारीख आहे. 2 आकडा आहे आणि मंगळ आहे बघा त्याच्यामध्ये पत्रिकेत या पहिल्या स्थानी. नाही 3, हा 2 आणि हा बरोबर ही. हो. आता याच्यामध्ये 14/3/2004 अशी तारीख दिलेली आहे आणि 11:02 सकाळी वस्तू हरवली होती आणि मुंबई हे शहर होतं. आता याच्यामध्ये बघा हा प्रश्न जो त्यांनी सोडवलेला होता किंवा हा सोडवता येईल तर भाव नवमंश पद्धतीने पण सोडवता येईल प्रश्न. आता आपल्याकडे त्या तारखेप्रमाणे हे आलेलं नाहीये, पण ही प्रश्न कुंडली होती. आता याच्यामध्ये पण आपण पुन्हा काय काय बघणार आहोत की धनेश तर बुध आहे आणि तो सरळ सरळ लाभात गेलेला आहे. त्याच्यामुळे पहिल्याच आपल्याला उत्तर मिळालं की होकारार्थी उत्तर मिळाले की यांचं कानातलं सापडणार. आपण त्यांना लगेच सांगू शकतो की पण स्थिर राशी आहे लग्नामध्ये, लगेचच सापडेल अशी अपेक्षा तुम्ही करू नका, पण सापडणार आहे. त्यानंतर लाभेश हा जो आहे गुरु ग्रह हा चतुर्थामध्ये आहे, म्हणजे त्यांची वस्तू जी हरवलेली आहे ती चोरी गेलेली नाहीये, ती त्यांच्या घरामध्येच आहे. चोरी गेलेली असेल तर कुठेतरी षष्ठ स्थानाचा संबंध पण येतो, पण षष्ठ हे चोराचं व्ययस्थान आहे. पण चोरी गेलेली नव्हती, त्यांच्या घरामध्येच ती वस्तू आहे हा अंदाज पण आपण केला. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचंय की हा बुध जो आहे हा लाभामध्ये आलेला आहे. आता आपल्याला भाव अजून ऍक्युरेसीसाठी आपल्याला भाव नवमंश कुंडली मांडायची. आता भाव नवमंश कुंडली ही तुम्हाला
अजून माहिती नसेल ती कशी मांडतात एक वेगळं हे आहे. पण जी आपली नववंश कुंडली येते, याच कुंडलीची नववंश कुंडली सुद्धा येते. तुम्हाला ते तर माहितीये. पण हा जो प्रश्न आहे हा मुलीने आईसाठी विचारले. अशा वेळेस आपल्याला नववंश कुंडली मधलं चतुर्थ स्थान घेऊन आपल्याला कुंडली मांडायची. पुन्हा लक्षात घ्या, हा प्रश्न मुलीने आईसाठी विचारलेला आहे. आईचं स्थान चतुर्थ स्थान आहे. या कुंडलीचीच नववंश कुंडली पण येते. त्या नववंश कुंडली मधील चतुर्थ स्थान जे आहे, चतुर्थ भाव जो आहे तो आपल्याला लग्न म्हणून घ्यायचा आणि ती कुंडली सुद्धा आपल्याला तिच्यासाठी मदतीला घ्यायची आहे. त्याला म्हणायचं भाव नववंश कुंडली. आता या कुंडलीमध्ये लाभेश जो आहे बुध हा शनीच्या नक्षत्रामध्ये आहे. लाभेश शनीच्या म्हणजे शनी म्हणजे विलंब. थोडीशी वस्तू ही विलंबाने मिळणारे हा आपण अंदाज काढलेला आहे, कारण लाभेश हा शनी आहे, शनीच्या नक्षत्रामध्ये आहे. आणि धनेश जो आहे तो गुरु हा शुक्राच्या नक्षत्रामध्ये आहे. म्हणजे वस्तू मिळणार, शुक्र आला म्हणजे याचा अर्थ आपल्याला वस्तूचा लाभ होणार आहे, पण उशिराने होणार आहे, विलंबाने होणार आहे. आता याच्यामध्ये वस्तू जी आहे ती कानातलं आहे, त्याच्यामुळे आपण तृतीय स्थानाचा पण विचार आपण करू शकतो. तृतीय स्थानाचा स्वामी जो आहे चंद्र हा अष्टम भावामध्ये आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी वस्तूची काहीतरी नुकसान झालेलं आहे, वस्तूची मोडतोड झालेली आहे असं आपल्याला प्रथम क्षणी पाहता क्षणी आपल्याला वाटतंय. पण इथे गुरुची दृष्टी अष्टमावर आहे, चंद्रावर आहे, त्याच्यामुळे त्यांची वस्तू चांगल्या स्थितीमध्येच त्यांना जशी आहे तशी मिळाली, त्याचं नुकसान झालेलं नव्हतं. आता इथे कुठलाही ग्रह वक्री नक्षत्राच्या नाहीये, त्याच्यामुळे फार विलंब म्हणजे वक्री ग्रह मार्गी होईपर्यंत आपल्याला वाट पाहण्याची गरज नव्हती. आणि बुध हा जेव्हा आपण भाव नववंश कुंडली मांडली तर त्या कुंडलीमध्ये लाभामध्ये त्या कुंडलीमध्ये लाभामध्ये मिथुन रास आली होती. तर त्या कुंडलीमधलं पण आपल्याला लाभस्थान आणि धनस्थान पाहायचंय. त्या कुंडलीमध्ये लाभामध्ये मिथुन रास आली होती आणि धनस्थानामध्ये कन्या रास आली होती, म्हणजे बुधाचीच रास आली होती. तर हा जो धनेश आहे त्याची रास तिथे लाभामध्ये होती, धनेश जो आहे बुध त्याची, आणि तिथे पण मिथुन राशी होती. म्हणजे याचा अर्थ मिथुन राशीशी काहीतरी या गोष्टीचा संबंध आहे. म्हणजे बुधाशी संबंध आहे तर ती वस्तू साधारणपणे एखाद्या पुस्तकांच्या कपाटामध्ये, फाईल्स मध्ये, किंवा लेखन साहित्य जिथे आपलं असतं तिथे, किंवा आपल्या कम्प्युटर टेबल, अभ्यासाचा टेबल असेल तिथे, अशा ठिकाणी ती वस्तू सापडू शकते. दुसरा अंदाज असा आहे, लाभस्थानामध्ये इथे बुध आहे आणि लाभामध्ये मीन राशी आहे. तर मीन राशी म्हणजे साधारणपणे आपण बघतो की पाणी, मीन राशी म्हणजे जलराशी आहे. पाण्याचा साठा जिथे असेल तिथे ती वस्तू असू शकते. पिण्याचं पाणी आपण ठेवतो घरात तिथे असू शकते. किंवा मग मीन राशी म्हणजे आपल्या पावलांचा संबंध येतो, म्हणजे पादत्राणं आपण तिथे ठेवतो, चपला वगैरे तिथे असू शकते. तर असा हा अंदाज आपण अनेक प्रकारे लावू शकतो वस्तू शोधण्यासाठी. त्या संबंधित स्थानाचा आपल्याला विचार करावा लागतो. धनेश हा कोणत्या राशीमध्ये आहे भावनवंश कुंडलीमध्ये आणि आपल्या प्रश्न कुंडलीमध्ये, त्यावरून पण त्या वस्तूचा आपण ठाव ठिकाणा शोधू शकतो. त्याचा आपल्याला फार उपयोग होतो. आता लाभेशाचा संबंध हा काही षष्ठ स्थानाशी कुठे आलेला नाहीये, त्याच्यामुळे वस्तू चोरीला गेलेली नाहीये हे सुद्धा आपल्या लक्षात आलंय. म्हणजे वस्तू ही त्यांची कुठेतरी घरामध्ये किंवा आहे जवळ, म्हणजे मिळण्यासारखी वस्तू आहे. आता इथे पुन्हा आपल्याला अंदाज करायचा आहे की वस्तू कधी मिळणार आहे. आता आपल्या नियमाप्रमाणे जर आपण बघायला गेलो तर चंद्र हा आपल्याला अभ्यासावा लागेल, कारण वस्तू
वक्री मार्गी असल्यामुळे फार उशिरा मिळणार नाहीये, त्याच्यामुळे आपण चंद्राचं भ्रमण सुद्धा बघून हा प्रश्न सोडवू शकतो. हा चंद्र जो आहे हा इथे अष्टम स्थानामध्ये आलेला आहे. आता या चंद्राचं भ्रमण लाभेशाहून होण्यासाठी त्याला जवळपास 5-6 दिवसांचा अवधी लागेल असं आपण सांगू शकतो. प्रत्येक दिवस सव्वा दोन दिवस पुढे जाईल चंद्र तेव्हा त्याला लागतील, म्हणजे एक आठवडाभराने तुमची वस्तू मिळेल असं आपण त्यांना सांगू शकतो. वस्तू हरवलेली होती 14 मार्चला, आणि जेव्हा चंद्र हा मीन राशीमध्ये गेला, आता मीन राशीमध्ये जरी गेला असेल तरी पण तो त्या दिवशी आपल्याला सापडेल हे निश्चित आहे. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला वेळ पण ठरवायची, समजा कोणत्या वेळेस तुमची वस्तू मिळेल, सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्र, तर हे पण सांगता यावं म्हणून याचा पुढे विचार करायचा आहे की हा चंद्र जो आहे हा मीन राशीमध्ये 3 नक्षत्र असतात, गुरुचं, शनीचं आणि बुधाचं. त्यापैकी कोणत्या नक्षत्रामध्ये असताना वस्तू मिळेल, तर आपला संबंध बुधाशी आलेला आहे. तर वस्तू जेव्हा चंद्र हा बुधाच्या नक्षत्रामध्ये येईल तेव्हा ती वस्तू हमखास मिळेल. मग ती वेळ आपण बघायची. पंचांगामध्ये ही वेळ दिलेली असते. चंद्र जेव्हा नक्षत्रामध्ये त्या येणार आहे ती वेळ पाहून आपण एक्झॅक्ट ती वस्तू रात्री 9:30 वाजता मिळणार असं सांगितलेलं होतं. तर ती वस्तू त्यांची रात्री मिळाली. आता ही कुठे मिळाली, तर त्यांनी सगळं पुस्तकाचं कपाट शोधलं सगळं, आणि त्यानंतर त्यांनी चप्पलचं ठिकाण, स्टँड, पाण्याच्या जवळ साठे सगळीकडे शोधलं, पण ती वस्तू त्यांना एका पुस्तकात ठेवलेली मिळाली. त्यांनी कानातले कुठून तरी आल्यानंतर एखाद्या कार्यक्रमावरून ते कानातले त्यांनी त्या एका पुस्तकात ठेवून ते पुस्तक असं बंद करून ठेवलेलं होतं, आणि हे त्यांच्या लक्षात नव्हतं. त्यामुळे ती जी वस्तू आहे ती बरोबर आपण कुंडलीच्या साह्याने शोधून काढली की कुठे अंदाज असेल, कुठे ठेवलेली असेल. तर अशा प्रकारे आपल्याला या ग्रहांची खूप मदत होते वस्तू शोधण्यासाठी. आता आपण बघितलेलं आहे की या वस्तूंचा शोध जो आपण घेतो तर तो प्रश्नकुंडली मांडून पण घेता येतो किंवा आपल्याला केपी पद्धतीने पण घेता येतो. आता केपी पद्धतीने घ्यायचा म्हणलं तर आपल्याला त्यांचा क्रमांक विचारावा लागेल. त्या व्यक्तीला आपल्याला विचारावं लागेल की तुमचा एखादा नंबर, तुम्ही क्रमांक आम्हाला सांगा, आणि तो जर आपल्याला मिळाला तर आपण त्या क्रमांकाची कुंडली त्या वेळेसाठी आपण मांडू शकतो. आता याच्यामध्ये एका व्यक्तीचं मंगळसूत्र हरवलेलं होतं. त्या व्यक्तीला विचारताच त्याने 11 क्रमांक दिला होता. तर 11 क्रमांकाची केपी कुंडली आपल्याकडे आपण मांडलेली आहे. मेष लग्नाची कुंडली आहे. हे नियम सांगितल्यापेक्षा कुंडलीवरून जर आपण हे प्रश्न सोडवलं तर आपल्याला हे जास्त लवकर समजेल, म्हणून मी कुंडलीला जास्त घेतीये. फोटो पाठवलेलं घ्या, हा फोटो मध्ये. कारण फक्त आपण नियम सांगून आपल्याला लवकर लक्षात येणार नाही, त्यापेक्षा प्रत्यक्ष कुंडल्यावरून आपण सोडवू शकतो. तर केपी नंबर 11 साठी आपल्याला ही कुंडली मिळालेली. केपी नंबर आपण केपी नंबर टाकला की बरोबर ही कुंडली त्यावेळेची आपल्यासाठी येते. आता त्यांनी सांगितलेलं होतं की त्यांचं मंगळसूत्र हरवलं. आता बघा इथे लाभेश, धनेश, लाभेश हा शुक्र आहे, हे लाभेश हा शनी आहे, आणि हा धनेश हा शुक्र आहे. आता या दोघांचंही आपल्याला पूर्ण चार्ट वरून, म्हणजे जे आपल्याला माहिती मिळते केपी नंबर 11 जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपल्याला पूर्ण त्यांची ग्रहांची, त्या भावांची, भावाचा सप म्हणजे उपनक्षत्र स्वामी कोणता आहे हे सगळं आपल्याला माहिती येते. तर आता याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की साधारणपणे लाभाचा उपनक्षत्र स्वामी होता शुक्र आला. म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला कळलं की वस्तू बहुतेक मिळणार. शुक्र हा आपल्याला शुभ ग्रह आहे, त्याच्यामुळे वस्तू मिळणार हा अंदाज आपल्याला आला. आता शुक्र हा हरवलेल्या वस्तूच्या संबंधित भावाचा कार्येश आहे का, हा सगळ्यात नियम महत्वाचा आहे.
लाभेश, जे लाभेश किंवा लाभाचा उपनक्षत्र स्वामी शुक्र हा हरवलेल्या वस्तूच्या भावाचा कार्येश आहे का? हरवलेल्या वस्तूचा भाव म्हणजे द्वितीय भाव, त्याचा कार्येश आहे असं आपल्याला आलेलं आहे. तुम्ही केपी नंबर 11 आणि ती वेळ टाकून बघा, तुम्हाला ही कुंडली मिळाल्यानंतर तुम्ही त्या टेबलमध्ये जा, मग तिथे तुम्हाला आढळेल की इथे तुम्हाला नक्षत्र कोणतं कोणतं आहे सगळं तुमच्या लक्षात येईल. त्याचा कार्येश आहे म्हणजे 2चा कार्येश आहे असं उत्तर आलेलं आहे. शुक्र हा 2चा कार्येश आहे म्हणजे वस्तू ही आपल्याला नक्की मिळणार याचा आपल्याला अंदाज आला. शुक्र हा जो आहे स्वतःच्याच नक्षत्रामध्ये आहे, स्वतःच्याच उपनक्षत्रामध्ये आहे. त्याच्यामुळे हा योग पण एक शुभ योग आपल्याला मिळालेला आहे. आता हा द्वितीयाचा कार्येश आहे, हे उत्तर आपल्याला मिळालं. आता या कुंडलीमध्ये शुक्र हा व्ययामध्ये आहे आणि शुक्र हा धनेश आहे आणि सप्तमेश सुद्धा आहे. त्यामुळे तो धनस्थानही दाखवतो, सप्तम स्थानही दाखवतो. सप्तम स्थान दाखवलेलं आहे त्याने, त्याच्यामुळे ही गोष्ट जी आहे ती साधारणपणे चोरीशी संबंधित आहे असं आपल्याला अंदाज आपण बांधलेला आहे. आता चोर कोण हे खूप महत्वाचं आहे. किंवा चोरी गेलेली वस्तू कुठे बाहेर गेली आहे का घरात आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंदाज घ्यावा लागतो. तर आता इथे सप्तम स्थानावरून आपण चोर किंवा चोरी करणारी व्यक्ती याचं स्वरूप हे बघत असतो आपण. आता हे बघताना ही वस्तू मिळणार हे आपण निश्चित केलेलं आहे. आता बाकी सगळे शुभ संकेत आपल्याला मिळाल्यामुळे ही वस्तू लवकरच मिळेल हाही आपण अंदाज केलेला आहे. आता सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी आपल्याला बघायचा. सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी जो येईल तर त्याप्रमाणे चोरी करणारी व्यक्ती असेल. सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी आपल्याला टेबलवरून मिळतो आणि हा जो आहे हा शुक्र आहे. आता शुक्र त्याच्यानंतर चंद्र, नेपच्यून म्हणा किंवा राहू हे सगळे स्त्री ग्रह आहेत. त्याच्यामुळे आपण अंदाज केला की ही चोरी करणारी व्यक्ती जी आहे ती स्त्री असावी. तो शुक्र जो आहे तो मंगळाच्या नक्षत्रामध्ये होता. मंगळ ग्रह त्यानंतर गुरु, रवी हे पुरुष ग्रह आहेत. त्याच्यामुळे आपण आधी कल्पना केली की स्त्री ही चोर असावी. आता आपल्याला कळालं की शुक्र हा मंगळाच्या नक्षत्रामध्ये आहे म्हणजे पुरुष पण बरोबर आहे. म्हणजे एक स्त्री पण आहे आणि एक पुरुष पण आहे आणि दोघे जण त्या याच्यामध्ये सामावलेले आहेत चोरीमध्ये. आता हा संबंध जो आहे मंगळाचा म्हणजे शुक्राच्या नक्षत्राचा हा धनस्थानाशी आलेला आहे. धनस्थान म्हणजे कुटुंब स्थान आहे. म्हणजे ही चोरी करणारी व्यक्ती ही कुटुंबाशीच संबंधित आहे, कुटुंबामधीलच आहे हा अंदाज आपण केलेला आहे. या प्रश्नांचे उत्तर सांगताना खूप काळजीपूर्वक सांगावी लागतात, नाहीतर आपल्याला लोकांचा रोष पत्करावा लागू शकतो. पण आपण असं एकदम अंदाज तुमच्या कुटुंबातला कोणीतरी आहे असं आपण एकदम कोणाला सांगू शकत नाही, पण आपण असा आमचा अंदाज आहे असं आपण सांगू शकतो. आता असं असताना त्या लोकांनी खूप शोध घेतला त्या वस्तूचा, पण ती वस्तू घरात कुठेही सापडली नाही. पण त्यांच्याकडे कार्यक्रमासाठी म्हणून एक लांबची मावशी आलेली होती आणि त्यांचा एक मुलगा आलेला होता. तर त्यांच्यावर त्यांचा संशय बळावला आणि मग त्यांनी शोध जेव्हा घेतला तेव्हा त्यांच्याच पिशवीमध्ये त्यांना ते मंगळसूत्र सापडलं. तर अशा प्रकारे आपण केपी कुंडलीवरून लाभाचा उपनक्षत्र स्वामी, धनस्थानाचा उपनक्षत्र स्वामी यांचा संबंध काय आहे, चोरी असेल सप्तम स्थानाचा संबंध काय, सप्तम स्थानातील ग्रहावरून ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे का, सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी पाहून पण आपण सांगू शकतो.
अशा प्रकारे सगळा अंदाज लावून आपण त्या चोरीचा शोध घेऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या घरातली चोरी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीने केलेली असल्यामुळे ती चोरी उघडकीस आली. तर बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा जेव्हा आपण हा विचार करतो एखाद्या व्यक्तीचा, जेव्हा व्यक्ती एखादी हरवते, आता या वस्तू आपण बघितल्या, पण जेव्हा एखादी व्यक्ती हरवते, कधी कधी काय होतं, एखादी वयस्कर व्यक्ती घरातून निघून पण जाते किंवा हरवते. तरुण मुलं आजकाल घरामध्ये वातावरण त्यांना न आवडल्यामुळे किंवा त्यांचं घरात न पटल्यामुळे पण निघून जातात. त्यांना अपयश आल्यामुळे पण निघून जातात किंवा कधी कधी कुणाला किडनॅप केलं जातं किंवा कोणी कोणी पळून जातात. अशा अनेक प्रकारे लोक हरवलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला तो अंदाज आधी घ्यायला पाहिजे की कशा प्रकारे ही व्यक्ती हरवलेली आहे. हरवलेली व्यक्ती घरातील जाचाला कंटाळून जातात. अनेक स्त्रिया, महिला असे हे पण आपण बघतो. तर या ज्या हरवलेल्या व्यक्ती आहेत त्याचं उत्तर आपल्याला प्रश्नकुंडलीवरूनच द्यावं लागतं. आता याच्यामध्ये प्रश्नकुंडली जेव्हा आपण मांडतो तेव्हा एक लक्षात ठेवायचंय की आपल्याकडे आलेली जी व्यक्ती आहे ती त्या हरवलेल्या व्यक्तीची कोण आहे. समजा वडील आले की माझा मुलगा हरवलेला आहे, तर आपल्याला तिथं पंचम भाव आपल्याला तपासावं लागेल. पंचम भाव हे लग्न स्थान आहे असं समजून आपल्याला कुंडली अभ्यासावी लागेल. त्यामुळे ही चूक आपल्याकडनं होऊ नये की प्रश्नकुंडली मांडली आणि आपण उत्तर दिलं. अशा वेळेस आपल्याला समोर बसलेली व्यक्ती भाऊ आहे का बहीण आहे का काका आहे मामा आहे कोण आहे याच्यावरून आपल्याला, किंवा नवरा आहे बायको आहे पती पत्नी कोण संतती आहे, हे असं अनेक प्रकारे आपल्याला बघून आधी आपला भाव निश्चित करायचा. तो भाव लग्नस्थान आहे असं धरून आपण पुढे जायचं. सरळ कुंडली त्या प्रमाणे आपण मांडून घ्यायची म्हणजे आपलं गोंधळ होत नाही. आता या ज्या व्यक्ती असतात हरवलेल्या, तर याच्यामध्ये ती व्यक्ती आधी जी घरातून निघून गेलेली आहे ती सुरक्षित आहे का हे बघणं फार आवश्यक असतं. हा महत्वाचा प्रश्न असतो. आता जेव्हा प्रश्न सुरक्षेचा असतो तेव्हा तिथे गुरु ग्रह आणि भाग्येश हे दोन ग्रह खूप महत्वाचे आहेत. समजा गुरुची दृष्टी किंवा भाग्येशाची दृष्टी चंद्रावर असेल, चंद्रावर, तर ती व्यक्ती सुखरूप आहे असं आपण सांगतो. आता किंवा ती व्यक्ती जी आहे ती ज्या भावाशी संबंधित आहे त्या भावावर दृष्टी असेल गुरुची किंवा भाग्येशाची, तर ती व्यक्ती सुखरूप आहे असं आपण सांगू शकतो. सुरुवातीला जेव्हा आपण कुंडली मांडतो तेव्हा आधी त्याचं लग्नस्थान ठरवून घ्यायचं, ती कुंडली फिरवून मांडायची आणि त्यानंतर ती व्यक्ती सुरक्षित आहे का हे एकदा बघून घ्यायचं. ती व्यक्ती सुरक्षित असल्यानंतर ती कुठे आहे याचा शोध आपण घेऊ शकतो. समजा कुंडलीमध्ये काय असतं की चंद्र हा त्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व करतो. चंद्राला आपण ती व्यक्ती मानतो. कुंडली मधला चंद्र, समजा चंद्र हा 6, 8, 12 स्थानाशी समजा संबंधित असला आपण मानलेल्या प्रश्नकुंडलीतला किंवा लग्न जे आहे ते बघून आपण मानलेल्या कुंडलीतला चंद्र हा जर 6 आणि 12शी संबंधित आहे तर याचा अर्थ, आणि त्याच्यावर दृष्टी पण गुरुची नसेल भाग्यशाची नसेल, तर आपल्याला असं समजावं लागेल की त्या व्यक्तीला काही ना काहीतरी खूप अडचणीत आहे, ती व्यक्ती संकटात आहे, संकटात सापडलेली आहे. जो संबंध चंद्राचा षष्ठाशी आला, षष्ठ स्थानाशी आला, तर याचा अर्थ व्यक्तीला काहीतरी दुखापत झालेली आहे, काहीतरी लागलेला आहे, मार लागलेला आहे, अशा अवस्थेमध्ये ती व्यक्ती आहे. समजा चंद्र अष्टमाशी संबंधित आहे तर त्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे असं समजा, अष्टम स्थानाशी संबंधित आहे चंद्र. तर किंवा चंद्र हा
व्यय स्थानाशी संबंधित आहे, 12व्या स्थानाशी. तर याचा अर्थ व्यक्ती एखाद्या हॉस्पिटलमध्ये आहे किंवा मग जेलमध्ये किंवा लॉकअप मध्ये, अशा ठिकाणी ती व्यक्ती असण्याची शक्यता खूप आहे. आता 12व्या स्थानामध्ये असेल व्यक्ती, कधी कधी काय होतं 12व्या स्थानामध्ये संबंध येतो, पण तिथे अशुभ म्हणजे पापग्रहांची दृष्टी पण 12व्या भावावर असते. मंगळाची असेल, शनीची असेल, किंवा तिथे मंगळ असेल किंवा चंद्राबरोबर मंगळ असेल, अशा वेळेस आपण हे समजू शकतो की इथे मंगळाची दृष्टी किंवा युती असेल तर त्या व्यक्तीला जबरदस्तीने डांबून ठेवलेलं आहे. त्या व्यक्तीला, ती व्यक्ती गुंडांच्या तावडीमध्ये असू शकते, तिला किडनॅप केलेलं आहे किंवा तिला खंडणीसाठी किडनॅप केलेला सुद्धा असू शकतो. हा सुद्धा अनुभव बऱ्याच वेळा आलेला आहे. तर अशा प्रकारे 6-8 संबंध जेव्हा येतो चंद्राचा, तेव्हा काहीतरी तिथे अडचण असते आणि ती आपल्याला शोधून काढायची असते. आता तर व्यक्ती कुठे आहे हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. आता आपण बघितलं की व्यक्ती संकटामध्ये आहे का, कशा अवस्थेमध्ये ती साधारणपणे असेल याचा आपण अंदाज बांधतो. आता व्यक्ती कुठे आहे, तर ते पण आपण बरचसं उत्तर चंद्राच्या पोझिशन, चंद्राचं जे हे आहे स्थान, त्याच्यावरूनच आपण सांगायचं आहे. चंद्र हा जर केंद्र स्थानामध्ये असेल, 1, 4, 7, 12 या भावामध्ये असेल, तर ती व्यक्ती साधारणपणे राहत्याच गावामध्ये असते, जवळपासच ती व्यक्ती असते, फार दूर गेलेली नाही. या प्रश्नांची उत्तर आपल्याला अचूक जर काढता आली तर आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत जाणं पण खूप सोपं होतं. किंवा समजा दुसऱ्या धनभावाशी किंवा लाभाशी संबंध जर आला चंद्राचा, तर साधारणपणे ती व्यक्ती जवळच्याच ठिकाणी, शहराला लागून काही जवळ एखादं गाव असेल किंवा ठिकाण असेल, तिथे असू शकते. म्हणजे फार लांब नाहीये, पण गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये. चंद्र जेव्हा तृतीयामध्ये असेल तेव्हा सुद्धा ती व्यक्ती जवळच्या शहरामध्ये असेल, म्हणजे थोडंसं अंतर आणखी वाढवून आपण बघू शकतो. चंद्र जेव्हा चतुर्थामध्ये असेल तर ती व्यक्ती त्याच घरामध्ये किंवा त्याच सोसायटीमध्ये, बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये पण कसं आहे, बरेच फ्लॅट्स असतात, त्या कुठेतरी एखाद्या फ्लॅटमध्ये किंवा आसपास बिल्डिंगच्या असू शकते. पंचमामध्ये जेव्हा चंद्र असेल तेव्हा ती व्यक्ती आपल्या प्रियकरावर पळून गेलेली आहे किंवा प्रेयसीवर पळून गेलेली आहे किंवा प्रेमाच्या संबंधात त्यांचा काहीतरी घडलेली आहे घटना, म्हणून ते निघून गेलेले आहेत. किंवा संबंध इथे असा येतो की वडील जर गेले असेल तर आपल्या मुलाकडे पण गेलेले असले, आई गेले असेल तर आपल्या संततीकडे किंवा मुलाकडे किंवा मुलीकडे पण जाऊ शकते. हा त्याच्याशी संबंध येतो. त्यानंतर नवमामध्ये चंद्र असेल तर आपल्या वडिलांच्या घरी मुलगी जाऊ शकते किंवा एखाद्या धार्मिक स्थळी, पण लांब, अंतर मात्र ते त्यांच्या ठिकाणापासून बऱ्याच लांब गेलेले असतात, ते दूर गेलेले असतात, दूर निघून गेलेले असतात. चंद्र दशमामध्ये असेल समजा, तर काहीतरी कामानिमित्त त्या व्यक्ती बाहेर गेलेल्या आहेत, तिथे त्या कामामध्ये काहीतरी अडकलेले आहेत, म्हणून त्यांना उशीर होत आहे किंवा त्यांना कम्युनिकेट करता आलेलं नाही, असं काहीतरी बऱ्याच वेळा घडू शकतो. चंद्र व्ययात जेव्हा गेलेला असतो तेव्हा कधी कधी व्यक्ती देशाच्या बाहेर पण गेलेले आढळतात. बऱ्याच वेळेस आंतरराष्ट्रीय कुख्यात असे गुंड असतात, फार मोठे गुंड असतात, ते गुन्हा करून लगेच परदेशामध्ये पळून गेलेले असतात. तर अशा वेळेस व्ययस्थानाचा संबंध तिथे येतो, कुख्यात गुंडांना शोधण्यासाठी. चंद्र जर स्थिर राशीमध्ये असेल तर ती व्यक्ती जी हरवलेली आहे ती एका जागी स्थिर असेल, कुठेतरी ती व्यक्ती आहे. पण चर राशीत चंद्र असेल तर मात्र ती व्यक्ती प्रवासामध्ये, कुठल्या तरी वाहनामध्ये अशी आहे. विषम राशीमध्ये चंद्र असेल
तर ती व्यक्ती सारखी जागा बदलते. प्रत्येक वेळेस आपण शोध घ्यायला जातो त्यावेळेस ती व्यक्ती तिथून निघून गेलेली असते, पुढे गेलेली असते. तर अशा प्रकारे ती व्यक्ती जागा बदलते. त्याच्यामुळे चंद्र कुठल्या राशीमध्ये आहे ते पाहून त्याप्रमाणे आपल्याला शोध घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता हरवलेली जी व्यक्ती आहे ती एकटी आहे, तिच्याबरोबर कोणी आहे हे पण आपल्याला बघावं लागतं. प्रश्न कुंडलीमध्ये चंद्राबरोबर जेवढे ग्रह असतील तेवढ्या व्यक्ती त्या पळून गेलेल्या व्यक्तीबरोबर असतात. 2 असतील, 3 असतील, 1 असेल त्याप्रमाणे त्या व्यक्ती त्यांच्याबरोबर असतात. आता हा जो ग्रह आहे चंद्राबरोबर आता पुरुष ग्रह आहे का स्त्री ग्रह आहे पुन्हा आपण बघून सांगू शकतो की चंद्र शुक्र राहू नेपच्यून आले तर त्यांच्याबरोबर कोणीतरी स्त्री आहे आणि रवी मंगळ गुरु शनी केतू आले तर त्यांच्याबरोबर कोणीतरी पुरुष आहे. किंवा आपण आधी बघितल्याप्रमाणे सप्तमाचा उपनक्षत्र सुद्धा आपण पाहून त्याचा अंदाज त्यांच्याबरोबर कोण आहे ते आपण बघू शकतो. आता व्यक्ती आपली कुठे गेली आहे, कशा अवस्थेमध्ये आहे, काय करते आहे ती, म्हणजे कुठल्या स्टेज मध्ये आहे ती व्यक्ती, त्याच्याबरोबर कोण आहे इतकं तर आपल्याला समजले. आता हरवलेली व्यक्ती नक्की सापडणार आहे का, ती परत येणार आहे का, हा तर खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये जर लाभेशाचा संबंध हा व्यक्तीच्या त्या स्थानाशी जर शुभ संबंध आला लाभेश कुंडलीमधला आणि ती हरवलेल्या व्यक्तीचं स्थान यांचा जर शुभ संबंध असेल तर ती व्यक्ती नक्की सापडेल, नक्की ती मिळेल. आता याच्यामध्ये हरवलेली व्यक्ती केव्हा परत येणार, आता केव्हा परत येणार आहे हे बघताना आपल्याला पुन्हा चंद्राचा विचार करावा लागेल. चंद्र जेव्हा 4 चतुर्थ भाव म्हणजे घर स्वतःच तिथे जाईल किंवा लाभामध्ये जाईल तेव्हा ती व्यक्ती घरी येईल. चंद्राचं भ्रमण स्वतःच्या घरासाठी म्हणजे चौथर्थ भावासाठी आणि लाभेश म्हणजे लाभासाठी बघायचे आपण. त्या दोन्ही पैकी ज्या ठिकाणी आधी चंद्राचं भ्रमण होईल त्यावेळेस ती व्यक्ती परत येईल. ज्या किंवा चंद्र कुंडलीमध्ये जर केंद्रामध्ये असेल, ज्या आधी कुंडली जेव्हा आपण मांडली तेव्हाच तो 1 4 7 10 भावांपैकी कुठेतरी चंद्र आहे. अशा वेळेस चतुर्थ स्थान जे आहे त्याच्यामध्ये जे लग्न आहे तर ते लग्न जेव्हा येईल तेव्हा ती व्यक्ती परत येईल. चतुर्थ स्थानाचं लग्न पण महत्वाचं आहे, चतुर्थ भाव पण आपल्यासाठी महत्वाचा आहे. समजा बरेच दिवस होऊन गेले तरी पण ती व्यक्ती समजा आलेली नाहीये, कधी कधी त्या शोधच व्यक्तींचा लागत नाही आणि काहीही त्यांचा थांगपत्ता लागत नाही. 5-5 महिने उलटून जातात, 5-6 महिने उलटून गेलेले असतात. अशा वेळेस पुन्हा आपल्याला तो प्रश्न मांडावा लागतो की अजूनही व्यक्ती आलेली नाहीये. मग अशा वेळेस त्यांची प्रश्न कुंडली बरोबर आपल्याला लग्न कुंडली पण तपासावी लागते. जर त्याची लग्न कुंडली मिळाली त्या व्यक्तीची तर उत्तम आहे, कारण लग्न कुंडलीमध्ये त्यांची दशा अंतर्दशा विदशा कोणती चालू आहे हे आपल्याला पाहावं लागतं. महादशा विदशा आणि अंतर्दशा जर त्या दशा 4 11 संबंधी असतील तर ती व्यक्ती परत येईल. पण त्या दशा समजा 6-12च्या असतील तर मात्र व्यक्ती लगेचच परत येण्याची काहीही शक्यता नाहीये, किंवा दशा जर 6-8-12च्या बऱ्याच दिवस असेल तर व्यक्ती ती न येण्याची शक्यता ही जास्त आहे. आता इथे एक कुंडली आपण मांडलेली आहे, ती धनु लग्नाची कुंडली आहे. आता ही जी कुंडली आहे तर याच्यामध्ये एक स्त्री हरवली आहे, म्हणजे तर आता कशामुळे गेली त्याचं कारण आपल्याला काय त्याच्याशी हे संबंध नाहीये. पण ही जी पळून गेलेली स्त्री जी आहे तर ही पळून गेल्यानंतर जेव्हा प्रश्नकुंडली आपण मांडलेली आहे
त्याच्यामध्ये आपल्याला हे असे ग्रहमान आपल्याला ग्रह आलेले. तर आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय करायचंय, चंद्र बघतोय आपण. चंद्र सप्तम स्थानामध्ये, म्हणजे प्रश्न हा बरोबर आहे. प्रश्न हा एक पत्नी म्हणजे स्त्री हरवलेली आहे हा बरोबर आहे. आता इथे अष्टमेश चंद्र आहे, म्हणजे अष्टम स्थानाशी चंद्राचा संबंध आलेला आहे. त्याच्यामुळे काहीतरी या व्यक्तीचं बरं वाईट झालेलं आहे किंवा तिला काहीतरी नुकसान त्या व्यक्तीचं झालेलं आहे. पण ती व्यक्ती जी आहे, चंद्र आणि गुरु यांचा योग जर बघितला आपण, चंद्र आणि गुरु यांचा योग बघितला आपण, तर ती व्यक्ती हा नवपंचम योग आल्यामुळे ती व्यक्ती सुरक्षित आहे. जे गुरुची दृष्टी असल्यामुळे ती व्यक्ती सुरक्षित आहे. पण अष्टमस्थानात संबंध आल्यामुळे तिचं काहीतरी नुकसान, पण जे व्यक्तीचं नुकसान म्हणजे व्यक्तीला काहीतरी मारहाण झाली असेल किंवा भांडण झाली असेल, वादविवाद झाला असेल, त्यातून काही त्यांचं होऊ शकतं. आता सप्तम स्थानाचा विचार आपण करायचा कारण पत्नी आहे म्हणून. तर आता इथे चंद्र हा केंद्रस्थानामध्ये आहे, सप्तम स्थानामध्ये. म्हणजे ती जी व्यक्ती आहे ती फार तर लांब गेलेली नाहीये, जवळपासच ती गेलेली आहे. आणि चंद्र मिथुनेमध्ये आहे, जी स्वभाव राशी आहे. त्याच्यामुळे ती एकदा शोधून ती व्यक्ती तुम्हाला मिळणारच नाही. त्यासाठी त्याला त्याला पुन्हा पुन्हा तुम्हाला शोधावं लागेल आणि अनेक वेळा शोधल्यानंतर ती व्यक्ती मग सापडते. आणि ती कारण एका जागी ती व्यक्ती स्थिर राहत नाही. आता प्रश्नावेळी चंद्राबरोबर मंगळ पण आहे. मंगळ आला म्हणजे कोणीतरी पुरुष आहे. तर पुरुषाबरोबर ती व्यक्ती कुठेतरी तिचा काहीतरी संबंध पुरुषाशी आलेला आहे किंवा तिला पुरुषाकडून मंगळ असल्यामुळे मारहाण झालेली असावी किंवा तिचं भांडण झालेलं असावं पुरुषाबरोबर, किंवा असा एक अंदाज आहे की ती पुरुषावर पळून पण गेलेली असेल, पण ती पळून गेलेली नव्हती कारण आपल्याला अंदाज सुरुवातीला आलेला आहे की ती जवळच कुठेतरी आहे. आता चतुर्थातील रास म्हणजे मीन हे लग्न जेव्हा येईल तेव्हा ती परत येईल असं आपण नियम बघितला. चतुर्थामधली रास जी आहे ती मीन आहे. जे मीन लग्न जेव्हा इथे, आता लग्न इथे धनु आहे, ज्यावेळेस मीन लग्न येईल त्यावेळेस ती परत येईल. साधारण आता आपल्याला इथे अंदाज असा करायचा आहे की ही व्यक्ती जी आहे, आता चंद्र हा चंद्राचं नक्षत्र जे होतं ते मृग होतं आणि त्याच्यानंतर जाणारे नक्षत्र आर्द्रा. त्यामुळे चंद्राचं नक्षत्राचा इथे आपल्याला फारसा उपयोग झालेला नाहीये. नक्षत्र मंगळाचं आलेलं एवढंच. त्याच्यामुळे काहीतरी मंगळाचा संबंध इथे आहे. व्यक्ती जवळपास आहे हे पण समजलं आपल्याला. चंद्र केंद्रामध्ये आहे म्हणून ती लवकरच म्हणजे जवळपास त्याच दिवशी ती येईल हा अंदाज आपण बांधलेला आहे. तर तो केंद्रामध्ये आजपासून. त्याच्यामुळे लग्न हे मीन आलं की ती व्यक्ती घरामध्ये येणार किंवा सापडणार. आता व्यक्ती बऱ्याच लोकांचा शोध घेतला, घरामध्ये घेतला, आजूबाजूला घेतला, पण ती सापडली नाही. जेव्हा त्यांना पुन्हा पुन्हा बघायला सांगितलं तेव्हा ती व्यक्ती त्यांच्या टेरेसवरती गच्चीवरती लपून बसलेली होती. आता चंद्र जो आहे केंद्रामध्ये असल्यामुळे ती व्यक्ती आणि मीन लग्न आल्यामुळे ती व्यक्ती त्यावेळेस सापडली. त्यावेळेसची वेळ जी होती ती रात्रीची वेळ होती, 9:30 वाजताची वेळ, आणि त्यावेळेस ती सापडली. आता बऱ्याच वेळा हे प्रश्न असे बघताना त्या व्यक्ती मृत आहेत का जिवंत आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रश्नकुंडली मांडूनच पाहावं लागतं. आता त्याच्यासाठी साधी एक अशी पद्धत आहे. समजा एखाद्याकडे कुंडली आली, ती व्यक्ती हरवलेली आहे, तर आधी LSRD मांडून घ्यायचं. आपण जे कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये LSRD मांडतो ते मांडून घ्यायचं. त्यानंतर प्रश्नकुंडली मधला लग्नेश, जसा इथे गुरु आहे, प्रश्नकुंडली मधला लग्नेश जो आहे तो जर प्रश्नवेळी रुलिंग मध्ये असेल तर ती व्यक्ती जिवंत आहे, अन्यथा नाही. तर हे खूप आपल्याला
याचा अभ्यास म्हणजे व्यवस्थित पाहावा लागतो की वेळ कोणती आहे. एलएसआरडी त्यावेळेस मांडायचं, प्रश्नकुंडली मांडली की एलएसआरडी मांडून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण त्याचा लग्नेश आहे का नाही याचा शोध घ्यायचा. आता याच्यामध्ये चतुर्थाचा संबंध अष्टमेशाशी आलेला आहे, अष्टम स्थानाशी आलेला आहे, म्हणून आपण एवढंच सांगू शकतो की जी व्यक्ती आहे, स्त्री आहे, ती काहीतरी मारहाणीला कंटाळून वगैरे अशी संसारातून कंटाळून ती निघून गेली होती किंवा ती पळून गेली होती किंवा लपून बसली होती. तर म्हणून ते घरातील जाचाला कंटाळून ती थोडक्यात गेली होती आणि हे असं कारण तेव्हा सापडलेलं आहे की तशीच ती व्यक्ती जाचाला कंटाळूनच घरातून निघून गेली होती. आता एक मुलगा पळून गेला अशी तक्रार आली होती. मुलगा पळून गेलेला आहे. त्या केपी नंबर 248 ची कुंडली आहे मॅडम. मुलगा पळून गेला असं सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये ही कुंडली जेव्हा आपल्या समोर आली तर लग्न लाभाचा जो हे आहे उपनक्षत्र स्वामी तो शनी होता आणि तो वक्री होता. म्हणजे याचा अर्थ हा विलंबकारक ग्रह असल्यामुळे मुलगा परत येण्यास यांचा खूप उशीर लागणार आहे. आता शनी आदर्श व्ययेशपणे आणि लाभेशपणे, त्याच्यामुळे शनी हा जो आहे लाभेशपण असल्यामुळे ती व्यक्ती परत येणार हे मात्र नक्की होत. त्यानंतर गुरुची दृष्टी लाभस्थानावर आहे, त्याच्यामुळे पण ही व्यक्ती सुरक्षित आहे आणि ती येणार हे निश्चित झालं. आता इथे आपल्याला विलंब होणार हे कळल्यानंतर, कारण 20वी राशी लग्नामध्ये आलेली आहे, ती व्यक्ती एका ठिकाणी नाही, सारखी जागा बदलते आहे, त्याच्यामुळे थोडासा उशीर लागेल की आपलं आलं. तेव्हा आपण काय केलं की रवीचं भ्रमण आपण बघतोय. रवीचं भ्रमण, आता इथे रवीचं भ्रमण बघताना काही वेळेस काय होतं, नक्षत्र पण इथे वक्री आलं होतं, तर ते नक्षत्र मार्गी होईपर्यंत थांबण्यामध्ये पण आपले बरेच दिवस जाणार होते, म्हणून आपण रवीचं भ्रमण बघायला सुरुवात केली. तर रवी हा मिथुन राशीमध्ये आहे आणि आपण त्यावेळेस एलएसआरडी पण मांडून घेतले. तर मिथुनेचा बुध इथे एलएसआरडी मध्ये आलेला नाही, त्याच्यामुळे मिथुन राशीमध्ये रवी असताना व्यक्ती सापडणार नाही. पुढे गेलो आपण कर्क राशीमध्ये, चंद्र पण नाही एलएसआरडी मध्ये, त्याच्यामुळे व्यक्ती रवी चंद्र कर्केमध्ये असताना पण सापडणार नाही. त्याच्या पुढे आपण गेलो सिंह रास. सिंह राशीमध्ये जेव्हा रवी आला तर हा जो रवी ग्रह आहे हा एलएसआरडी मध्ये होता. याचा अर्थ सिंह मध्ये जेव्हा रवी येईल त्यावेळेस ती व्यक्ती सापडणार. पण सिंह राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत. आता रवी काय सिंह राशीमध्ये महिनाभर असतो, त्याच्यामध्ये केव्हा सापडणार हे पण पाहावं लागेल ना आपल्याला. तर सिंह राशीमध्ये 3 नक्षत्र येतात, केतूचं, शुक्राचं आणि रवीचं. तर आता एलएसआरडी मध्ये शुक्र आहे, तर सिंह राशीमध्ये जेव्हा रवी येईल आणि जेव्हा तो शुक्राच्या नक्षत्रामध्ये येईल त्यावेळेस ती व्यक्ती आपल्याला निश्चित सापडणार हे आपण सांगू शकतो. म्हणजे एलएसआरडी वरून सुद्धा या प्रश्नांची उत्तरं खूप अचूक मिळतात, चंद्र आणि रवीचं भ्रमण आणि एलएसआरडी. आता त्यामुळे हा मुलगा जो आहे हा 8 जुलैला हरवला होता आणि तो 30 ऑगस्टच्या नंतर सापडला. कारण 30 ऑगस्ट 13 सप्टेंबर या काळामध्ये त्याचं भ्रमण त्या नक्षत्रामधनं होतं, त्यावेळेस तो सापडलेला आहे. आणि हा जो मुलगा आहे हा 10वीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे घरामधून पळून गेला होता आणि तो त्याच, आता हा चंद्र जो आहे याच्यामधला हा केंद्रामध्ये नाही, द्वितीय स्थानामध्ये आहे, त्याच्यामुळे तो त्यांच्या शहराला लागूनच एका ठिकाणी पेट्रोल पंप होता, त्या पेट्रोल पंपावरती तो काम करताना त्या घरातल्या एका कुटुंबातल्या एका व्यक्तीला तो आढळला, तेव्हा त्याचा शोध लागला.
तर अशा प्रकारे आपण नष्ट व्यक्ती, नष्ट वस्तू यांचा शोध आपण प्रश्नकुंडली मांडून, LSRD मांडून, रविचंद्राचं भ्रमण पाहून, दशा दशा पाहून, या सगळ्यांचा एकत्रित आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला अगदी 100% आपल्याला त्या वस्तूचा शोध लागू शकतो. आणि याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रश्नकुंडली मात्र मांडण्याचे नियम आपल्याला पाळावे लागतात. तर ते नियम पाळल्यानंतर अचूक आपलं निदान होतं किंवा ते यशस्वी होतं. आता आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. धन्यवाद मॅडम. नमस्कार. छान सांगितलं समजून. सगळ्यांना नमस्कार मॅडम. प्रश्नकुंडली समजलीच असेल. समजलंय का सगळ्यांना? नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी हेमंत रंजनवरे बोलतो. तुम्ही आता मगाशी एक ओघातून मी थोडा लेट जॉईन झालो, मी का बाहेर होतो. मगाशी तुम्ही ओघातून एक शब्द सांगितला, हरवलेली वस्तू. म्हणजे हरवलेपेक्षा विसर भोळेपणाची वस्तू. एखादी विसरतेपणे आपण तिथं ठेवून देतो आणि आपल्याला लक्षात येत नाही. मग याचा बुधाशी आणि चंद्राशी संबंध असायला पाहिजे. हे माझं प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे का? चंद्राशी ना? बुध आणि चंद्र. बुध हा बुद्धीचा दाता आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यावेळेला मनात विचार येतात. चंद्राशी संबंध जास्त येतो ना हरवलेल्या वस्तूचा. म्हणजे त्यावेळेला तुमचा चंद्र पत्रिकेमध्ये दूषित असायला पाहिजे किंवा गोचरणी तो दूषित असायलाच पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? जर ती वस्तू आपली लवकर मिळणार नसेल किंवा ती वस्तू आपल्याला त्या स्वरूपात मिळणार नसेल किंवा वस्तू मिळण्यासाठी आपल्याला त्रास होणार असेल तर नक्कीच तो चंद्र हा थोडासा दूषित असतो. आता अजून एक प्रश्न असा त्या अनुषंगाने, एखादा मुलगा घरातून निघून गेला. मी एक प्रयोग केलेला आहे. कुलकर्णी नावाच्या ताई मुंबईतल्या आहेत, पुण्यातल्या आहेत. त्यांचा मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला एकुलता एक मुलगा, मी नाव पण सांगतो कुलकर्णी म्हणून. त्यांचा एकुलता एक मुलगा लास्ट इयरला होता. तो निघून गेला घरातून आणि त्यांनी मला अनेक ठिकाणी जाऊन चौकशी केली. त्यांनी मला फोन केला, काका म्हणे माझा मुलगा आलेला आहे. म्हणलं ताई, गुरुतत्वाची सेवा कर. गुरुतत्वाला सांग की तुम्ही मुलाला घरी जायची बुद्धी द्या. त्या राहत होत्या धनकवडीच्या बाजूला, शंकर महाराज मठाच्या बाजूला. मी त्यांना सांगितलं जसं माझ्याकडे रडला तसं त्या समाधी मठावर जाऊन रडा आणि 5 गुरुवार तिथं नेमाने गुरुतत्वाची सेवा करा. 5 गुरुवार. तर त्या माऊलीने 5 गुरुवार केले. 4था गुरुवार पूर्ण झाला, सोमवारी मुलगा आला. अशा केसमध्ये गुरुतत्वाची सेवा आपल्याला कामाला येते का? अशा केसमध्ये आपलं कुलदैवतेची सेवा तर मी मानते जास्त, की आपलं जे कुलदैवत त्याची सेवा किंवा त्याला शरण जाणं खूप महत्वाचं आहे आपल्या कुलदैवतेला. तर आपल्याला आपल्या प्रयत्नामध्ये यश फार लवकर मिळेल. गुरुतत्वाची सेवा, मी गुरुतत्व सांगितलं कारण का गुरु हा तुमच्या पाठीशी असेल तर असाध्य गोष्टी साध्य होतात. हा माझा अनुभव आहे. हे तर आहेच आहे, गुरुतत्व आहेच आहे. आणि म्हणजे दत्त माऊली यांची जर आपण हे केली आराधना तर नक्कीच गोष्टी सोप्या होतात, हे पण निश्चित आहे. हे झाले उपाय. उपायपेक्षा उपासना म्हणलं तर योग्य राहील. उपासना करेक्ट आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? तर त्यांनी नाव स्वतःच सांगून स्वतःचा कॅमेरा ऑन करून ते काळ्या खिडक्या बघून आम्हाला तर कंटाळा आला. आम्ही पदरचे पैसे घालतो. झूम मीटिंगला पदरचे पैसे घातलेत. नियम स्तोत्रावे त्यांनी आज व्याख्यान मला चालू केलेली आहे. नाही, तुम्ही खूप छान समजून सांगितलंय, तर शंका दिसत नाहीये. कारण प्रश्नकुंडलीवर बरेच हे असतात, पण एवढ्या डिटेलमध्ये तुम्ही छान सांगितलं आज समजून. त्यामुळे मला वाटत नाही की काही. थँक्यू मॅडम, तुम्ही एवढी मला संधी दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. खूप छान. आज एक महत्वाचं, आतापर्यंत प्रश्न अनेक विषय हाताळले, अनेक विषयाचे व्याख्यान झाले, पण तुम्ही प्रश्नकुंडलीवर एवढं 1 तास डिटेल LSRD कसा काढायचा, त्याचं काय करायचं, कसं विश्लेषण करायचं, मग चंद्रकुंडली कशी चतुर्थीची
भाविश कुंडली कशी बघायची एवढं कोण डिटेल सांगत नाही. आज तुम्ही खूप डिटेल सांगितलं, खूप खरंच डिटेल सांगितलं, खूप छान मॅडम. खूप डिटेल सांगितलं. सगळ्यांचे प्रश्न सुटले असतील असं वाटते, त्यामुळे शंका कोणी विचारली नाही. मेन उदाहरणं पण तुम्ही दिली. आपल्याकडे जेवढं आहे तेवढं द्यावं असं मला वाटतं पहिल्यापासून. काही खूप ठेवून घेऊ छान नये आपल्याकडे, सगळं देऊन टाकावं. उदाहरणासकट आपण दिलंय, त्यामुळं आता लोक नक्कीच अभ्यास करतील. तसं तर प्रश्न कुंडली असा ज्योतिष एखाद्या चांगल्या ज्योतिषाला चॅलेंजिंग विषय आहे प्रश्न कुंडली. हो, आणि बरोबर जर आहे. सराव जेवढा कराल तुम्ही तर त्यावेळेला आणि प्रश्न काही कधी-कधी अ, आपलीच परीक्षा घ्यायला देखील लोक विचारतात. तर ते हो. देखील आपल्याला नाही, प्रश्न कुंडलीवरून समजतं. हा, बऱ्याच वेळेला बरोबर आहे. बुधाचं बरोबर लग्न आहे. येतं किंवा बुध येतो. तर बरोबर आहे. हे त्यावेळेला एकदम आपल्याला बरोबर आहे. हा. समजतं, की बाबा हे लोकांनी आपली फजिती कशी करावी किंवा ह्यांना खरंच येतं का? तर असं पण विचारलेलं असतं. घडतं आपल्या ज्योतिषाचे अनुभव मी सांगते तुम्हाला. मला एक विचारायचं होतं. हा, बाई. नमस्कार. मी हा, नमस्कार. हेमंत चंद्रात्रे. हा. मॅडम, तुम्ही अतिशय सुंदर असं सांगितलं, सगळं समजलं. मला एक अशी शंका होती, की मी आतापर्यंत सप्तमेशावरून वस्तू पाहत होतो. हो. तरी माझं बरोबर येत होतं. तुम्ही आज धनेशाचं सांगितलं, तर चालेल का सप्तमेशावरून पण हो, बघितलेलं? हो, हो. सप्तमी हे पण मी सांगितलं सुरुवातीला, की अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण सगळ्यांचं कॉम्बिनेशन करू शकतो. आपण आपल्याला आपल्याला जी पद्धत आपल्याला सुटेबल आहे ती आपण याच्यातली वापरू शकतो. त्याच्यामुळे अनेक तर्क-वितर्क त्याच्या संबंधित असतात. प्रत्येक प्रश्नाची उकल करताना आपण आपल्याला ज्याच्यामध्ये उत्तर मिळतं ते आपण वापरू शकतो. मी तर नुसतं लग्न आणि चालेल, चंद्र छान. याच्यावरनं बघते, पण उत्तरं येतात त्याची येतात, बरोबर. येतात. ते पहा, उत्तर आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला मिळतात. पण आपल्याला कोणती पद्धत वापरायची हे प्रत्येकावरती अवलंबून असतं. बरोबर. आणि कधी-कधी उत्तर समजा आपल्याला वाटलं काहीतरी कन्फ्युजिंग, तर आपण 2-3 गोष्टींचा आधार पण घेऊ शकतो ना. बरोबर. पण एक आहे की प्रश्न कुंडलीला एका वेळेला एकच प्रश्न तुम्हाला विचारता येतो. एक करेक्ट, करेक्ट. लिमिटेशन आहे. प्रश्नपत्रिकेचा वापर फार जपून करायला हो. पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. एका वेळी एकच प्रश्न. आता आणि त्यासाठी कुंडलीमध्ये थोडी आपली तेच. उपासना पण पाहिजे. हो. कारण बरेच हे पण बघा, हे पण बघा असं पण नाही, विचारतात. नाही. तर त्यावेळेला त्याचे थोडे काही रिस्ट्रिक्शन आहेत. एका वेळेला एकच प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे. माझा फोन नंबर कोणीतरी मागितलाय. हो, हो. ग्रुपवर 94. शेअर करतो आम्ही. मी करते शेअर. अक्षय हा, करते. तुम्ही शेअर करा. तिथे आलं होतं मेसेज, फोन नंबर पाहिजे. धन्यवाद मॅडम. आज तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात आणि एक Yes. महत्त्वाचा विषय एवढं डिटेल नॉलेज कोणी देत नाही. तर अभ्यास ज्योतिषशास्त्रात प्रश्नकुंडली हा खूप जणांना, तज्ञ मंडळींना सुद्धा हा विषय अवघड वाटतो. तर तो इतका सोप्या पद्धतीने सर्वांसमोर आपण उदाहरणासकट मांडलेला आहे. तर त्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. असंच आणखीन विषय आपले पण खूप खूप धन्यवाद. खूप छान आपल्याला म्हणजे आपलं उपक्रम खूप छान चालू आहे. त्याबद्दल पण तुम्हाला खूप धन्यवाद. नमस्कार. भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन या ग्रुपतर्फे मी स्वतः हेमंत रणनवरे व सौ सुवर्ण सूत्रावीताई आणि आम्हाला कॉम्प्युटर मध्ये गेल्या 2 वर्षापासून सतत कोणत्याही मदतीची अपेक्षा न करता, कोणत्याही अर्थार्जनाची अपेक्षा न करता मदत करणं अक्षय चिंचवणकर यांच्यातर्फे मी आज आपले व्याख्यान अतिशय सुंदर झालं त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या ज्ञानाची चौफेर घोडा उधळो अशी ते ईश्वरासाठी मी प्रार्थना करतो. कारण प्रश्न कुंडली भले भले लोक प्रश्न कुंडली हात घालत नाही. आज तुम्ही अतिशय वेगळ्या विषयाला तार छेदलेली आहे आणि त्या तारेचे सूर अतिशय सुंदर निघालेले आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. पुन्हा धन्यवाद. एकदा आभार मानतो. सगळे उपस्थित ज्योतिर्विदांचे धन्यवाद देते आणि आपले प्रमुख पाहुणे त्यांचे पण धन्यवाद देते आणि आजची आपली मीटिंग संपली असे जाहीर करते. तर सर्वांचे मनःपूर्वक आभार.